नमस्कार मित्रांनो, आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज बुधवार 24 जानेवारी 2024। आज आपण महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून पुढचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, जसं की आपल्याला माहीत आहे की गेल्या 2 दिवसापासून पूर्व विदर्भामध्ये अवकाळी पावसाचा फटका बसत आहे। आज आणि उद्यासुद्धा काही भागामध्ये विदर्भाच्या अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे। जर आपण स्क्रीनवरती पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये आपल्याला अवकाळी पावसासह ढगाळ वातावरण दिसत आहे। सोबतच चंद्रपूर जिल्ह्याच्या काही भागामध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे। लागूनच असलेल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला आज दिवसभर ढगाळ वातावरण हे दिसत आहे। दुपारच्या सुमारास हे ढगाळ वातावरण दिसत आहे। सोबत आपण जर पाहायला गेलं तर नांदेड जिल्ह्याच्या काही भागामध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण हे आज दिसत आहे। लातूर जिल्ह्याला सुद्धा ढगाळ वातावरणाची शक्यता आपल्याला आज दुपारून दिसत आहे। जर आपण शेजारीच लागून असलेला पाहायला गेलो तर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण हे दिसत आहे। विखुरलेल्याच्या स्वरूपाचे हे ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे। सोबतच लागून असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे। पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता कमी आहे, फक्त ढगाळ वातावरण राहील। जर आपण मुख्यतः विचार करायला गेला मित्रांनो तर आज आणि उद्या पूर्व विदर्भातील काही भागामध्ये अवकाळी पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे। जर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर त्यामध्ये आपल्याला दिसत असेल तर भंडारा, गोंदिया या भागामध्ये आपल्याला अवकाळी पाऊस पडताना दिसत आहे। सोबतच चंद्रपूरमध्ये सुद्धा आपल्याला अवकाळी पावसाचा फटका बसताना दिसत आहे। गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा थोड्याफार प्रमाणात अवकाळी पावसाचा फटका आपल्याला बसताना दिसत आहे। जर आपण पाहायला गेलो तर सोबतच लागून असलेल्या यवतमाळमध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे। परभणीमध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरणासह थोडाफार प्रमाणात पाऊस आहे। जर आपण मित्रांनो शक्यतो पाहायला गेलं तर सीमालगतच्या भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या सीमालगत भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता दिसत आहे। आज आणि उद्या पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे। 2 दिवस अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे। अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद मित्रांनो।